जनरल हवनकरांच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाही. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. आतापर्यंत आपण 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम यांचा सखोल अभ्यास केलो. आलेले प्रमुख पाहुणे आणि बाबांनी दिलेली 12 खडी पटवून सांगितली. बाबांचे आदेश, भावी जीवनात आलेले अनुभव व मनोगत सांगितले. बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचा पालन कसं करावं हे समजावून दिले. आपण सर्व जे घेण्यासाठी आलेलो आहोत ते आपणास मिळाले असे मला वाटते आहे. आतापर्यंत आपण भरपूर विचार ऐकलोत व त्या विचारांनी भर भरून गेलो. आता कार्यक्रमाच्या शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. ते मी पुढील प्रमाणे करत आहे. लहानाचे मोठे करते आई दूध देऊन बाळाला. लहानाचे मोठे करते आई दूध देऊन बाळाला. महान त्यागी बाबा जुमदेजींनी देवी शक्ती प्राप्त करून सुखी केले आपल्या गोरगरीब सेवकाला. चला तर मग प्रणाम करूया अशा महान आत्म्याला. भगवत कृपा खड़ी है, सब मिलके प्रणाम करे. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए. सकाळच्या हवनाची कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर रॅलीमध्ये सुद्धा बाहेर गावातील सेवकांनी झाकी प्रदर्शन केले. त्यानंतर दीप प्रज्वलन, बाबांच्या व आईचे प्रतिमेचे पूजन, पाहुण्यांचे व आपण सर्वांचे पुष्पवर्षाने स्वागत करण्यात आले. नंतर स्वागत गीत व प्रास्ताविकांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्यांनी 4 तत्व दिले, ज्यांच्या नावानेच आपले दुःख दूर होतात, ज्यांची शक्ती या कलियुगात कार्यरत आहे, ज्यांना बाबांनी त्याग करून मिळवले असे आपल्या मानव धर्माचे प्रतीक भगवान बाबा हनुमानजी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. यांना मी प्रणाम करते व बाबांचे मनपूर्वक आभार मानते. जगात प्रत्येक मिनिटाला हजारो लोकांचा जन्म होतो. अशी हजारो मिनिट गेल्यानंतर ज्या महामानवाचा जन्म झाला ते म्हणजे आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी. यांनी दुःखी, कष्टी, वेष्णी व भूतबाधेंनी त्रासलेल्या मानवाच्या कल्याणासाठी खाच्याबंदीने दौरे करून अंधारात असलेल्या मानवाला उजेडात नेण्याचे कार्य केले. मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. असे अंधश्रद्धा व वाईट व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे संपूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. यांना मी प्रणाम करते व बाबांचे कोटी कोटी आभार मानते. स्वतःसाठी जगणं यात काय आश्चर्य. आश्चर्य तर तेव्हा झालं असतं जेव्हा झिजला आपण आणि चमकलो कोणी असतं. लढला आपण आणि हसलो कोणी असतं. आयुष्य आपलं आणि जगलो कोणी असतं. या मानव धर्मात मातोश्रीची जागा त्यांनीच प्राप्त केली जिंनी आपलं उर्वरित आयुष्य मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी दिलं. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई जुमदेजी ठोपरीकर या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित आहेत. यांना मी प्रणाम करते व आईचे मनपूर्वक आभार मानते. यशस्वी कर्तृत्वाने माणसाचा साधित्याने जीवन प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यास मदत होते असे आदर्श व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धांडे काकाजी आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमात उपस्थित राहिले. याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. तुमच्या व्यक्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून आपण इथे आलात. आपल्या उपस्थितीत खरोखरच कार्यक्रमाची खूप शोभा वाढली आणि आपल्या अमृतमय विचारांचे विचारपुष्प आम्हास ऐकण्याची संधी मिळाली. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री शाहू काकाजी आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमात उपस्थित राहिले. याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक या सर्वांच्या मार्गदर्शनामधून बाबांचे चरित्र, आईची ममता, परमेश्वर प्राप्ती आणि जीवनात आलेले अनुभव, सत्य असत्य, हिंसा
अहिंसा, जातीवाद, सत्य, मर्यादा, प्रेम व एकता या विषयावर भाष्य करण्याजोगी बुद्धी निर्माण करून दिली अशा संपूर्ण मंच यांनी आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शविली याबद्दल या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि सर्वांना सोबत घेऊन आमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे आमच्या गावचे मार्गदर्शक आदरणीय दीपकजी ठवकर काटेकरजी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. पैसाने भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो तर रिकामा खिसा जगातील माणसे दाखवतो. पण पैशापेक्षाही अमूल्य गोष्ट आपण आज इथून घेऊन जात आहोत ते म्हणजे ज्ञान. अशा आपण सगळे तुमच्या उपस्थितीशिवाय हे कार्यक्रम एवढ्या जल्लोषात घेणं शक्यच नव्हतं. हे आपलं स्नेह व प्रेम आहे जे प्रत्येक वर्षी जनसंख्येच्या रूपात वाढत चाललंय. असे सर्व बाहेरून आलेले सेवक, सेविका, बालसेवक, बालसेविका तसेच दहेगाव येथील ग्रामवासी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला शांतपणे ऐकून घेतलं व गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्यगण, पोलीस पाटील साहेब व तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावच्या शाळेतील शिक्षिका आपण सर्वांनी आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली करिता मी आपण सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. वेळ बदलली की माणसं सुद्धा बदलतात पण याला अपवाद बदलत्या वेळेनुसार न बदलणारा व्यक्ती म्हणजे आमचे प्रफुल्ल दादा ज्यांनी आजच्याच कार्यक्रमाला नाही तर गेल्या काही वर्षापासून प्रत्येक कार्यक्रमाला आमची साथ देतात व आज सुद्धा सुमधुर आवाजात हे कार्यक्रम पार पडलं. याबद्दल मी प्रफुल्ल दादा व त्यांच्या संचांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच ज्यांनी स्वयंपाक व्यवस्था बघितली वसंताजी खापेकर त्याचबरोबर कार्यक्रम म्हटलं की अनेक गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे सेवक सेविका गेल्या 1 महिन्यापासून आमच्या सोबत कार्यरत होते व रात्री कार्यक्रमाचे पूर्वनियोजन म्हणून रांगोळी, स्टेज सजावट इत्यादी सर्व कामामध्ये ज्यांनी आमचा हातभार लावला या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. व पुन्हा एकदा उपस्थित सर्व सेवक सेविका, बालसेवक, बालसेविका यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते व आभार प्रदर्शन इथे संपला असे जाहीर करते. प्रत्येकाला इथे गर्व आहे मी आहे तर सर्व आहे. प्रत्येकाला इथे गर्व आहे मी आहे तर सर्व आहे. अरे विडा कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर का सर्वांचा हाच मानव धर्म आहे. आदर का सर्वांचा हाच मानव धर्म आहे. सगळ्यांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार.